छोटंसं गाव होतं, डोंगराच्या कुशीत बसलेलं. कुठेही जायचं झालं तरी 1-2 दरडी चढून उतरून जावं लागे. गावात 25-30 घरं होती. घरं कसली, झोपड्याच त्या. अशाच एका झोपडीत गोविंदा नावाचा एक मुलगा राहत होता. असेल 10-12 वर्षाचा. 5 वर्षांपूर्वी नदीला अचानक पूर आला. त्या पुरात गोविंदाचे वडील वाहून गेले. त्यामुळे गोविंदा आणि त्याची आई असे दोघेच जण झोपडीत राहायचे. गोविंदाची आई शेतमजुरी किंवा अशीच काही बारीक सारीक कामं करायची. गोविंदा रोज शाळेत जायचा. गोविंदा लहान होता, पण त्याला खूप समज होती. तो शाळेतला अभ्यास तर मन लावून करायचाच, शिवाय आईला सुद्धा घरकामात मदत करायचा. आई त्याला नेहमी सांगायची, गोविंदा, मला मदत करतोस हे चांगलंच आहे, पण आपण इतरांनाही मदत करावी. केलेली मदत कधीही वाया जात नाही बघ. गोविंदाला वाटायचं, आपण तर लहान, इतरांना कशी काय मदत करायची. गोविंदाची शाळा त्याच्या गावापासून 2-3 किलोमीटर अंतरावर होती. गावातली सगळी मुलं शाळेला चालत जात. शाळेच्या वाटेवर एक छोटासा ओढा होता. 8 ते 9 महिने तो कोरडा ठणठणीत असायचा, पण पावसाळा आला की त्यातून लाल भडक पाणी दुथडी भरून वाहत असायचं. पाण्याला ओढ तर एवढी असायची की मोठ्या माणसाचाही पाण्यात पाय ठरायचा नाही. त्यातच एखाद्या गोल गोट्यावर पाय पडला आणि तो गोटा सरकला की माणूस धारेत वाहत चाललाच म्हणून समजा. दरवर्षी पावसाळा आला की गोविंदाची आई धसकाच घ्यायची. कधी एकदा पावसाळा संपतो असं तिला वाटायचं. आईनी गोविंदाला बजावून ठेवलं होतं, ओढ्याला पाणी आलं की ओढ्यात पाय नाही टाकायचा. आईची ही सूचना गोविंदानी आजपर्यंत तंतोतंत पाळली होती. आता तो 5वीत आला होता. ओढ्याला पाणी आलं की त्याला शाळेला जाता यायचं नाही, त्यामुळे अभ्यास मागे राही. यावर काय मार्ग काढावा हेच गोविंदाला कळत नव्हतं. एके दिवशी गावातला 5-6 वर्षाचा एक मुलगा ओढा ओलांडताना पाण्यात वाहून जायला लागला, तेव्हा लोकांनी त्याला पाण्यातून वर काढलं. बुडता बुडता तो वाचला. त्यामुळे ओढ्यावर पूल बांधायला हवा अशी जोरदार चर्चा लोकात सुरू झाली. पण पाऊस थांबला तशी चर्चा सुद्धा थांबली. गोविंदा या घटनेने अस्वस्थ झाला. त्यांनी गावातल्या वडीलधाऱ्या माणसांकडे पुलाचा प्रश्न काढला, पण त्याचं म्हणणं कुणीच मनावर घेतलं नाही. मोठी माणसं यात लक्ष घालणार नाही, आपण मुलांनीच पुढे होऊन काहीतरी करायला हवं हे गोविंदाच्या लक्षात आलं. गोविंदा शाळेतल्या निरनिराळ्या कार्यक्रमात, उपक्रमात नेहमी सहभागी व्हायचा. विज्ञान प्रदर्शनात सुद्धा त्यांनी नुकताच भाग घेतला होता. युद्धाच्या वेळी नदीवर घडीचा लोखंडी पूल उभारतात तसाच छोटा पूल त्यांनी पुस्तकात पाहून तयार केला होता आणि त्याला प्रदर्शनात बक्षीस सुद्धा मिळालं होतं. गोविंदाचं सगळ्यांनी कौतुक केलं होतं. युद्धाच्या वेळी घडीचा पूल वापरतात तो लोखंडी असतो, आपण लाकडाचा करू, म्हणजे तो या पावसाळ्यात तरी उपयोगी पडेल. येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत असा पूल तयार करायचाच असा गोविंदाने विचार केला आणि त्यांनी ही कल्पना आपल्या मित्रांच्या कानावर घातली. सुरुवातीला त्यांना ती अवघड वाटली, पण गोविंदांनी त्यांच्या एक एक शंका दूर केल्यावर त्यांनी प्रयोग करून पाहायला संमती दिली. गोविंदाची कल्पना अगदी साधी आणि सोपी होती. एक लांब रुंद शिडी तयार करायची, तिला दोन्ही बाजूंनी हात धरण्यासाठी आधार द्यायचे आणि ओढ्यावर योग्य त्या ठिकाणी दोन्ही तीरांवर ती शिडी ठेवायची की झाला पूल. एके दिवशी गोविंद आणि त्याचे मित्र ओढ्यापाशी गेले. पाहणी करून त्यांनी पुलासाठी जागा नक्की केली. गोविंदाच्या घरामागे पोफळीचे 2 सोट खूप दिवस पडून होते. शिवाय जवळच बांबूचं बेट होतं. पुलासाठी त्या बांबूचा आणि पोफळीच्या सोटांचा उपयोग करायचं गोविंदाने ठरवलं.
दुसऱ्या दिवशी त्या मुलांनी 2 सोट खांद्यावरून ओढ्याजवळ नेले. तिसऱ्या दिवशी बांबू नेण्यात आले. गोविंदाच्या हातात हातोडी, लहान मोठे खिळे होते. त्यांचा पूल तयार करण्यासाठी उपयोग करायचा असे ठरलं. गोविंदा मार्गदर्शन करायचा आणि मित्र त्याप्रमाणे काम करायचे. 15 दिवसात हा पूल तयार झाला. मे महिन्याचा शेवटचा आठवडा उजाडला. पाऊस पंधरवड्यावर आला होता. पूल ओढ्यावर वेळीच ठेवून त्याची चाचणी घ्यायला हवी होती. त्यासाठी गोविंदाने शनिवार नक्की केला. शनिवारी सकाळी गोविंदा आणि त्याचे मित्र तयार केलेल्या पुलापाशी गोळा झाले. आता पूल सरकवत सरकवत नेऊन त्याची एक बाजू ओढ्याच्या दुसऱ्या दरडीवर ठेवायची. हे खरं तर अवघड काम होतं, पण गोविंदा कल्पक होता. त्यांनी 2 लहान ओंडके पुलाच्या खाली घातले आणि त्यावरून पूल सरकवत सरकवत पुढे नेला. काही मुलं ओढ्यात उतरली. त्यांनी तो पूल थोडा ओढून घेतला आणि त्याची दुसरी बाजू पलीकडच्या दरडीवर ठेवली. पाण्याने दरडी कोसळू नयेत म्हणून दोन्ही तीरांवर पुलाखाली दगड रचले. गोविंदा पुलावरून हलकेच पलीकडे गेला आणि त्याच्या वानर सेनेनी गोविंदाच्या नावाने जय जयकार केला. जय जयकार कसला ते पाहण्यासाठी म्हणून 2-4 गावकरी ओढ्याकडे धावले. बघतात तर ओढ्यावर पूल आणि गोविंदा आणि त्याचे मित्र दोन्ही बाजूंना उभे. लोकांना आश्चर्य वाटलं. ही बातमी हा म्हणता गावात पसरली. जो तो हातचं काम टाकून पूल बघायला यायला लागला. साऱ्या गावांनी गोविंदा आणि त्याच्या मित्रांची पाठ थोपटली. गोविंदाचे गुरुजी मुद्दाम पूल पाहायला आले. त्यांनाही आश्चर्य वाटलं. मोठ्यांनाही जे जमलं नाही ते या मुलांनी केलं. गुरुजींनी ही बातमी सरपंचांच्या कानावर घातली. ग्रामपंचायतींनी सरपंचांच्या हातून त्या पुलाचं उद्घाटन केलं आणि त्यावेळी गोविंदाचा सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायतींनी हातभार लावून पूल ठाकटीक करून घेतला आणि त्या पुलाला गोविंद पूल असं नाव ठेवलं. त्यावेळी बोलताना गुरुजी म्हणाले, हा पूल किती टिकाऊ आणि भक्कम आहे हा प्रश्न गौण आहे. आपला प्रश्न आपणच सोडवायचा ही यामागची भावना अधिक महत्वाची आहे. गोविंदाचं होत असलेलं कौतुक पाहून त्याची आई भारावून गेली. तिने गोविंदाला पोटाशी धरलं आणि विचारलं, गोविंदा, अरे तुला हे सुचलं तरी कसं रे? गोविंदा म्हणाला, आई, तूच नेहमी म्हणायचीस ना की इतरांनाही मदत करावी म्हणून. त्यातूनच मला ही कल्पना सुचली. छोटासाच का होईना पण गोविंद पूल उभा राहिला आणि शाळेला जाण्यातली मुलांची एक अडचण दूर झाली. तुम्हाला आमचा चॅनल आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि हो, जर तुम्हाला तुमच्या बालपणीचे आणखीन कुठले धडे ऐकायचे असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कॉमेंट करा.